नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमीमध्ये। आपण काय करतोय, 10वीची जी एक्झरसाइज आहे, जे प्रॅक्टिस सेट आहे, ते एक एक काय करतोय आपण सॉल्व करतोय। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, 1.1 मधले पहिली ॲक्टिव्हिटी काय केली होती, कंप्लीट केली होती आणि दुसरा जो क्वेश्चन होता त्याच्यामधला पहिला एक्झाम्पल काय केलं होतं, आपण सॉल्व केलं होतं। आज काय करू आपण, त्याच्या पुढचे एक्झाम्पल काही सॉल्व करू। त्याच्यातला दुसरा एक्झाम्पल आहे x + 7y = 10, 3x - 2y = 7. So solution, write down the first given equation. Given equations. What is given equation? x + 7y = 10. त्याला काय करतो मी, फर्स्ट नंबर देतो। सेकंड इक्वेशन 3x - 2y = 7, त्याला नंबर सेकंड देतो। आता पुढे काय करावं लागतं, आपल्याला जे व्हेरिएबल आहे त्यांचे काय करावं लागतं, कोएफिशिएंट चेक करावं लागतं। इथं x चं कोएफिशिएंट 1 आहे, इथं x चं कोएफिशिएंट 3 आहे। कोएफिशिएंट सारखे नाही, पुढे काय करा, y चं कोएफिशिएंट चेक करा। इथं y चं कोएफिशिएंट 7 आहे आणि इथं y चं कोएफिशिएंट -2 आहे, म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलचं कोएफिशिएंट सेम नाहीये। तर आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या तरी एका इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोघांचे कोएफिशिएंट काय करावं लागेल, सेम करावं लागेल। आता इथं 3x आहे, मी इक्वेशन 1 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे पण काय होऊन जाणार आहे, 3x। सो वी मल्टिप्लाइंग इक्वेशन 1, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3। 3 ने मल्टिप्लाय काय करतो, कारण आपल्याला 3x पाहिजे म्हणून काय करतो मी, 3 ने मल्टिप्लाय करतो। सो 3 ने काय करायचं, प्रत्येक टर्म्सला काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लाय। 3 × x 3x प्लस 3 × 7 21y and 3 × 10 30, याला काय करतो मी, इक्वेशन नंबर 3 देतो। आता इक्वेशन 2 आणि 3 बघा, दोघांचे कोएफिशिएंट काय झाले, सेम झाले। आता हा 3x आणि हा 3x, पण दोघांची साइन जर बघितलं तर ती पण काय सेम आहे। मग काय करावं लागेल तुम्हाला, इथं सबट्रॅक्शन करावं लागेल। इक्वेशन 2 काय करावं लागेल, इक्वेशन 3 मधून काय करावं लागेल, तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल। सो विथ subtracting equation second from equation third, तिसऱ्या इक्वेशन मधून दुसरा इक्वेशन काय करावं लागेल, तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल। सो 3x + 21y = 30 मायनस इक्वेशन 2 3x - 2y = 7। सबट्रॅक्टिंग करताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, जो खाली जो इक्वेशन असतो त्याचे काय करावं लागते तुम्हाला, साइन चेंज। हा +3x होता तो -3x होऊन जाणार, हा -2y तो काय होणार, +2y, हा +7 आहे तो काय होऊन जाणार आहे, मायनस। सो 3x - 3x हे काय होऊन जाणार आहे, 0। आता इथं 21y + 2y किती होणार आहे, 23y = या दोघांची सबट्रॅक्शन करा। 30 मधून 7 मायनस केल्यावर किती राहणार आहे, ते 23। आता हा 23y तो 23 काय होणार, इथं 23 ला डिवाइड होणार। सो y = 23/23, 23 × 23, 23 × 23, म्हणजेच y ची किंमत काय येणार आहे, 1। आता ही y ची किंमत काय करायची, तुम्हाला आपल्या कोणत्या तरी तिघांपैकी एका इक्वेशन मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल। मी काय करतो, पुट y = 1 इन इक्वेशन, मला इझी इक्वेशन वाटतो 1 इन इक्वेशन फर्स्ट। मी काय करतो, पहिल्या इक्वेशन मध्ये काय करतो, y = 1 पुट करतो। सो फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, x + 7y = 10। आता y च्या जागेवर काय करा, 1 पुट करा। सो x + 7 × y च्या जागेवर तुम्हाला काय पुट करायचे, 1 = 10। देयरफॉर x + 7 × 1 7 = 10। देयरफॉर x हा +7 आहे तो काय होणार, राइट हँड साइडला -7। सो 10 - 7 = x = किती होणार आहे, 10 - 7 3, म्हणजे x ची किंमत येणार आहे 3 आणि y ची किंमत किती येणार आहे, 1। देयरफॉर द सोल्यूशन ऑफ given equations x and y ऑर्डर पेअर मध्ये काय करायचे, तुम्हाला ते लिहावं लागतं। सो x ची व्हॅल्यू काय काढली आपण, 3 आणि y ची व्हॅल्यू 1। सो दिस इज अ कंप्लीट सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स। अजून काय करू, याच्या पुढचे एक्झाम्पल काय करू आपण लगेच सॉल्व करू।
चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला आपण आताच काय केलं, एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ह केला. आता काय करू, एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह करू. एक्झाम्पल नंबर 3 पहिले काय करावं लागेल तुम्हाला, सोल्युशनमध्ये राईट डाऊन द गिवन इक्वेशन. राईट डाऊन द गिवन इक्वेशन. व्हॉट इज गिवन इक्वेशन? 2x - 3y = 9. We say equation first, and second 2x + y = 13. सेकंड इक्वेशन म्हणून त्याला काय करतो मी 2 नंबर देतो. आता काय करावं लागेल, चेक द कोएफिशियंट ऑफ अ व्हेरिएबल. इथं x चं कोएफिशियंट 2 आहे, इथं x चं कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे दोघांचं कोएफिशियंट काय आहे, सेम आहे. म्हणजे कोएफिशियंट सेम करायची तुम्हाला काही गरज नाही. आता सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण का हा +2x आहे आणि हा पण काय आहे +2x. त्यांच्या पुढची साइन बघायची, ते +2x असतात. सो वी सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन सेकंड. तुम्ही सेकंडमधून फर्स्ट पण सबट्रॅक्ट केलं तरी आन्सर तुमचं बरोबरच येणार आहे. मी काय करतो, इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट करतो इक्वेशन सेकंडमधून. म्हणजे मला पहिले इक्वेशन सेकंड लिहावं लागेल. 2x + y = 13. फर्स्ट इक्वेशन 2x - 3y = 9. काय करायची यांची सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करताना सगळ्यात मोठी गोष्ट काय करावं लागते, आपला जो सेकंड इक्वेशन आहे त्याची साइन चेंज. सो हा +2x होता तो -2x होणार. हा -3y आहे तो +3y होऊन जाणार. हा +9 आहे तो काय होणार -9. 2x 0 होऊन जातं. y + 3y किती y 4y = 13 मधून काय करा, आता 9 मायनस करा, किती राहणार आहे 4. देअरफॉर हा 4 मल्टिप्लाय आहे तो काय होणार, राईट हँड साईडला डिवाइड. y = 4/4. 4/4. 4 1 4 4 1 4. देअरफॉर y = काय येणार आहे तुमची व्हॅल्यू 1. आता पुढची स्टेप काय आहे, y ची व्हॅल्यू दोघांपैकी कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये काय करा, सबस्टिट्यूट करा. पुट मला इक्वेशन 2 इजी वाटते म्हणून मी काय करणार, पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. काय करतो मी, y ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन मध्ये काय करतो मी, सबस्टिट्यूट करतो. सेकंड इक्वेशन होतं आपलं 2x + y = 13. आता y च्या जागेवर काय पुट करायचे तुम्हाला 1. देअरफॉर 2x इथं y आलं, y च्या जागेवर 1 ठेवा = 13. हा 1 प्लस आहे तो राईट हँड साईडला काय होणार मायनस. 2x = 13 - 1. सो 13 - 1 इज 12. आता हा 2 मल्टिप्लाय आहे x ला, तो काय होणार डिवाइड. देअरफॉर x = 12/2. 2 ने डिवाइड करा, 2 1 2, 2 6 12. देअरफॉर x = 6. Hence the solution of given equation, ऑर्डर पेअर मध्ये लिहायचे इक्वेशन्स x and y. x ची किंमत काय आली 6 आणि y ची किंमत काय आली होती आपली 1. सो दिस इज अ कम्प्लीट सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 4 पण आपण लगेच सॉल्व्ह करतोय. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू आता, एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह करू. 5m - 3n = 19. m - 6n = -7. फक्त काय झालंय, व्हेरिएबल चेंज झाले. टेन्शन घ्यायचं नाही. 3R मॅथ्स अकॅडमी तुमच्या सोबत आहे. जोपर्यंत 3R मॅथ्स अकॅडमी तुमच्या सोबत राहणार आहे तोपर्यंत मॅथमधल्या कोणत्याही प्रॉब्लेमचं टेन्शन घ्यायचं नाही. इथे फक्त काय झालंय, एक्स वायच्या जागेवर व्हेरिएबल mn आले. सो राईट डाऊन फर्स्ट गिवन इक्वेशन. व्हॉट आर गिवन इक्वेशन, 5m - 3n = 19. We say equation first. Second, m - 6n = -7. इक्वेशन सेकंड. आता काय करणार, कोएफिशियंट चेक करणार. इथं 5m आहे, इथं फक्त m आहे, इथं 3n आहे, इथं 6n आहे. कोणत्या तरी एक व्हेरिएबलचं कोएफिशियंट काय करावं लागेल, आपल्याला सेम करावं लागेल. इथं 3n आहे आणि इथं 6n आहे. मी जर या इक्वेशनला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाणार, हा 6. म्हणजे 3 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती होणार, ते 6. म्हणून काय करतो मी, इक्वेशन 1 ला काय करतो, 2 ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. आता 2 ने मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्म्सला काय करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाय. 5 ला 2 ने मल्टिप्लाय केला 10m, -3 ला मल्टिप्लाय केलं 6n,
इजिकल टू 19ला 2ने मल्टिप्लाय केला 38. इक्वेशन 3. आता कोइफिशियंट सेम झाले 6n 6n, दोघी मायनस आहे, दोघांची साइन सेम आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतो मी फ्रॉम इक्वेशन 3 मधून. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन थर्ड पहिले लिहून घेतो मी 10m मायनस 6n इजिकल टू 38. हा इक्वेशन थर्ड होतं. सेकंड m मायनस 6n इजिकल टू -7. यांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करावं लागेल. सेकंड इक्वेशनचा हा प्लस m होता तो मायनस m होऊन जाणार. हा -6n होता तो प्लस 6n होणार. हा -7 आहे तो काय होणार +7. हे महत्त्वाचे. आता -6n आणि हा +6n हे कट होणार म्हणजे ते 0 होऊन जाणार. 10m मायनस m 9m इकडं 38 + 7 45. आता 9 मल्टिप्लाय येतो काय होणार डिवाइड. देअरफॉर m इजिकल टू 45 डिवायडेड बाय 9. 9 1 चा 9, 9 5 चा 45. म्हणजे m ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची इथं 5. आता m ची व्हॅल्यू काय करणार आपण दोघांपैकी किंवा तिघांपैकी कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये काय करणार सबस्टिट्यूट करणार. मला इक्वेशन 2 इजी वाटतोय, मी इक्वेशन 2 मध्ये काय करतो सबस्टिट्यूट करतो, पुट करतो. काय करतोय आता मी m इजिकल टू 5 पुट करतोय. पुट इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन 2 मध्ये काय करतो मी पुट करतोय. इक्वेशन 2 काय आपलं m मायनस 6n इजिकल टू -7. m च्या जागेवर काय लिहायचे तुम्हाला 5. देअरफॉर 5 मायनस 6n इजिकल टू -7. हा +5 आहे. काय येतो +5. राईट हँड साईडला काय करतो आपण -5. इकडे काय शिल्लक राहणार आहे -6n. कोणी कोणी फक्त 6n लिहितात, आन्सर तुमचं चुकीचं येणार आहे. सो -7 -5. देअरफॉर -6n इजिकल टू -7 -5. दोघी मायनस मायनस आहे, दोघांना ॲड करा आणि साईन कोणाची द्या निगेटिव्ह -12. दोघांची निगेटिव्ह साईन काय करा काढून टाका. म्हणजे 6n इजिकल टू 12. आता 6n आहे तो काय होणार डिवाइड होणार n इजिकल टू 12/6. 6 1 6 6 2 12. देअरफॉर n इजिकल टू 2. अशा प्रकारे दोघांची व्हॅल्यू भेटली. खाली तुम्हाला शब्दामध्ये लिहावं लागतं, त्याला पण मार्क्स असतो. हेन्स द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स म्हणजे दिलेलं इक्वेशन होते त्यांचं सोल्युशन काय राहणार आहे गिवन इक्वेशन इज. आता ऑर्डर पेअरमध्ये काय करावं लागेल आपल्याला m आणि n लिहावं लागेल. m ची व्हॅल्यू काढली होती आपण 5 आणि n ची व्हॅल्यू आली होती 2. हा एक्झाम्पल नंबर 4 होता. 5 पुढचे जेवढी एक्झाम्पल आहे तेवढे आपण सॉल्व करते. परंतु तुम्ही अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चला पुढचे एक्झाम्पल घेऊ. चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 4 एक्झाम्पल झाले. एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व करू आपण. एक्झाम्पल नंबर 5 दिलेले इक्वेशन काय आहे गिवन इक्वेशन म्हणजे जे आपल्याला इक्वेशन दिले. फर्स्ट इक्वेशन होतं 5x + 2y इजिकल टू -3. इक्वेशन फर्स्ट. सेकंड x + 5y इजिकल टू 4. इक्वेशन सेकंड. कोएफिशिएंट चेक करा. x चं कोएफिशिएंट 5 आहे, खाली x चं कोएफिशिएंट 1 आहे. सो कोएफिशिएंट आर नॉट इक्वल टू. इथं y चे कोएफिशिएंट 2 आहे आणि इथं y चे कोएफिशिएंट 5 आहे. दोघांचे कोएफिशिएंट सेम नाही आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल कोएफिशिएंट सेम करावं लागेल. इथं 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाणार आहे 5x. सो वी मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 ने मल्टिप्लाय केलं 5x होऊन जाणार प्लस 5 × 5 20 5y इजिकल टू 4ला पण 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस इज 20. इक्वेशन 3. आता 5x झाले, दोघी प्लस प्लस आहे म्हणून दोघांची काय करणार सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून काय करतो मी इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो. इक्वेशन 3 काय आहे 5x + 25y इजिकल टू 20. त्याच्यामधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 काय 5x + 2y
इज इक्वल टू -3. दोघांची सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करायची. 5x प्लस होता तो -5x येणार, +2y होता तो -2y येणार, -3 येतो काय होऊन जाणार +3. हे खूप महत्त्वाचं राहतं. 5x काय होऊन जाणार कट. 25y मधून काय करा 2y कमी करा म्हणजे 23y इज इक्वल टू इथं 20 मध्ये काय करा +3 23. आता हा 23 काय होणार 23ला डिवाइड. सो 23/23 23 1 23 23 1 23. देअरफॉर y इज इक्वल टू 1. पुढची स्टेप कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये काय करा सबस्टिट्यूट करा. इक्वेशन 2 इझी दिसतोय. इक्वेशन 2 मध्ये काय करतो मी सबस्टिट्यूट करतो ना. आता काय करू पुट y ची किंमत काढली होती आपण 1. y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 इझी आहे म्हणून 2 मध्ये ठेवतोय मी. तुम्ही बाकीच्यामध्ये ठेवून पण त्याचे आन्सर काढू शकतात. इक्वेशन 2 काय आहे x + 5y इज इक्वल टू 4. वायच्या जागेवर काय ठेवा तुम्ही 1. देअरफॉर x + 5 इंटू इथं मल्टिप्लिकेशनचा साइन असतो. वायची किंमत 1 इज इक्वल टू 4. देअरफॉर x + 5 इंटू 1 5 इज इक्वल टू 4. 5 प्लस येतो काय होणार मायनस x इज इक्वल टू 4 - 5 होणार. 5 - 4 नाही होणार. देअरफॉर x इज इक्वल टू 4 मधून 5 जात नाही काय करणार 5 मधून 4 काढणार आणि निगेटिव्ह साइन देणार. सो -1. हेन्स the solution of given equation. Hence the solution of given equation order pair मध्ये लिहितो मी given equations x and y. x ची व्हॅल्यू आली होती -1, y ची व्हॅल्यू आली होती 1. अशा प्रकारे काय केलं आपण 1 ते 5 या क्वेश्चन 2 मधले सॉल्व केले. आणि जे पुढचे 3 क्वेश्चन एक्झाम्पल्स आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे सॉल्व करणार आहे. तरी पण आपण आपल्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओ काय करा शेअर करा. हां व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.